सर्वांना माझा नमस्कार। मी योगेश दराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक। आपल्या सर्वांनाच माहित आहे की सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। सर्वच पक्षाचे उमेदवार आपल्यापर्यंत त्यांनी केलेली विकास कामे घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आपल्या कल्याण ग्रामीण मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री राजूदादा पाटील हे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आलेले आहेत। राजूदादा हे मागील 5 वर्षापासून आमदार आहेत, परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नव्हती, तरी त्यांनी बरीच कामे ही केलेली आहेत। पलावा शहरातील खूप वर्षापासून प्रलंबित असलेला प्रॉपर्टी टॅक्सचा विषय दादांनी योग्य पद्धतीने हाताळून तो मार्गी लावला आहे। त्यामुळे पलावा रहिवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा भेटला आहे। पलावा व लोढा हेवनमध्ये लोकांना भेडसावत असलेल्या पाणी, रस्ते व ट्रॅफिक समस्येवरती वेळोवेळी प्रशासन दरबारी आवाज उठवला आहे। त्यामुळे काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। पलावा शहरातील खूप वर्षापासून प्रलंबित असलेला प्रॉपर्टी टॅक्सचा विषय दादांनी योग्य पद्धतीने हाताळून तो मार्गी लावला आहे। त्यामुळे पलावा रहिवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा भेटला आहे। पलावा व लोढा हेवनमध्ये लोकांना भेडसावत असलेल्या पाणी, रस्ते व ट्रॅफिक समस्येवरती वेळोवेळी प्रशासन दरबारी आवाज उठवला आहे। त्यामुळे काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। नमस्कार। आज खरं तर आमच्या समाज बांधवांचा एक विवाह सोहळा होता, त्या निमित्त आम्ही सर्वजण भेटलो आणि इथे मी आपल्या सर्व मंडळींना सांगू इच्छितो की आपल्या डोंबिवली शहराचे विशेषतः कल्याण ग्रामीणचे जे आमदार आहेत राजूदादा पाटील, खरोखर त्यांच्या कार्य एक जोखवण्याजोगं कार्य आहेत, अत्यंत चांगलं कार्य आहे आणि त्याबद्दल खरं तर आज आम्ही चर्चा केली आणि असं ठरवलं की आपण राजूदादाला कुठेतरी आपल्याकडून जी मदत होईल ती मदत आम्ही आज करण्याचा प्रयत्न करत आहोत। राजूदादा, आपल्या कार्याला शुभेच्छा आणि आपण पुन्हा एकदा आमदार व्हाल ही नक्कीच आमची इच्छा आहे। आमचा नक्कीच आपल्याला पाठिंबा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना माझा नमस्कार। मी योगेश दराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक। आपल्या सर्वांनाच माहित आहे की सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। सर्वच पक्षाचे उमेदवार आपल्यापर्यंत त्यांनी केलेली विकास कामे घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आपल्या कल्याण ग्रामीण मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री राजूदादा पाटील हे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आलेले आहेत। राजूदादा हे मागील 5 वर्षापासून आमदार आहेत, परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नव्हती, तरी त्यांनी बरीच कामे ही केलेली आहे। कोविड काळामध्ये इतर लोकप्रतिनिधी घरात बसून होते, परंतु कोविड काळामधील दादांचे कार्य हे उल्लेखनीय होते। दादांनी स्वतःचे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून उपलब्ध करून दिले। दादांनी जिथे बेडची कमतरता होती तिथे रहिवाशांना बेड उपलब्ध करून दिले। विविध सोसायट्यांमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प, फ्री सॅनिटायझेशन आणि इतर उपक्रम राबवले। या कार्याची पोचपावती म्हणून आता विविध समाजातील घटक आणि विविध संघटना दादांना पाठिंबा देत आहे आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला आव्हान करतो की आपणही दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहून दादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पलावा शहरातील खूप वर्षापासून प्रलंबित असलेला प्रॉपर्टी टॅक्सचा विषय दादांनी योग्य पद्धतीने हाताळून तो मार्गी लावला आहे। त्यामुळे पलावा रहिवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा भेटला आहे। पलावा व लोढा हेवनमध्ये लोकांना भेडसावत असलेल्या पाणी, रस्ते व ट्रॅफिक समस्येवरती वेळोवेळी प्रशासन दरबारी आवाज उठवला आहे। त्यामुळे काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला आहे।